नमस्कार. यावर्षी मी पहिल्यांदा गावरान पद्धतीनं आंब्याचं लोणचं घातलेलं आहे आणि हे आंब्याचं लोणचं करण्यासाठी मला आंबे आपल्या पुण्यातील मंडईमध्ये खूप छान पद्धतीने भेटले. मग मी 1 किलोचंच म्हटलं पहिल्यांदा करणार आहे, तर 1 किलोचं करून बघूया. म्हणून मी 1 किलो आंबे विकत घेतले, धुतले आणि परत त्यांना ते काका होते ₹20 देऊन त्यांना ते कट करून देत होते. म्हटलं की परत जाऊन लगेच मी कट करून घेतले, पण धुवूनच कट करून घ्यायचे बरं का. त्यानंतर काय करायचं हे काका खूप छान पद्धतीने तुम्हाला मोठं हवं असेल, फोडी छोट्या हव्या असतील तर त्यांना सांगायचं की कसं हवं आहे ते. नाहीतर ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं खूप छान असं आंब्याच्या फोडी कट करून देतात. तर मस्तपैकी मी आंब्याच्या फोडी करून आणल्या आणि त्यानंतर घरी आले आणि घरी आल्यानंतर मी त्याला मीठ आणि हळद लावून म्हणजे म्हणजे आपलं सायंकाळी 5-6 वाजता मी मीठ आणि हळद लावून ठेवलं. रात्रभर मी तसंच त्या आपली ही जी पाटी दिसते ना, त्या पाटीमध्ये ठेवलं जेणेकरून त्याला पाणी सुटलं पाहिजे. आणि ह्या आंब्याच्या फोडी कट केल्यानंतर अजिबात धुवायच्या नाहीत, नाहीतर तुमचं लोणचं काळं पडणार आणि खराब होण्याची शक्यता असते. आणि हे मी थोडंफार माझ्या बहिणीला वगैरे विचारून पण केलेलं आहे, कारण ती नेहमी करते तिकडं. तर छान असं मीठ आणि हळद लावलेली आहे. तुम्हाला दिसतच असेल, भरपूर हळद लावली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्याला ते काय करायचं आहे, आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते गाळायला ठेवायचं आहे. बघा तुम्हाला दिसत असेल इथं पाणी किती छान सुटलेलं आहे आणि हे पाणी टाकून द्यायचं आहे. आपल्याला कशातच वापरायचं नाही आहे. तर काय करायचं, आपल्याला हे जे फोडींना म्हणजे हळद मीठ लावलेलं आहे, रात्रभर आपण ठेवलेलं आहे. तर ते काय करायचं आहे, किंवा तुम्ही 4-5 तास तरी ठेवलं तरी चालेल, पण मला रात्री जास्त वेळच नव्हता नाही का, 4-5 तास ठेवावं आणि करावं, पण म्हणून मी रात्रभर ठेवलं आणि सकाळी पाणी नितळायला ठेवलं. आणि आता तुम्ही बघू शकता आपली पुरण वाटणाची चाळणी असते ना, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या फोडी मी ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे एक तुम्ही सकाळी जर केलं तर हे दुपारपर्यंत छान पाणी पूर्ण निघून जातं. आणि मी दुपारपर्यंतच ठेवलं होतं. सकाळी उठल्या उठल्या 7 वाजता वगैरे मी फोडी ह्याच्या ज्या चाळणीमध्ये पाणी नितरायला सगळं ठेवलं होतं, किंवा पाणी गाळायला ठेवलं होतं. आणि त्यानंतर मी दुपारी ते बघितलं. तर आता आपण फोडी गाळायला ठेवूया, म्हणजे पाणी गाळण्यासाठी ठेवूयात. या फोडींच्या मधलं म्हणजे आंब्याच्या फोडींच्या मधलं जर जे मीठ पाणी सुटलेलं होतं ते पूर्ण पाणी खाली गाळल्यानंतर आपण आता बघणार आहे. पूर्ण ह्या आंब्याच्या फोडी थोड्याशा ड्राय झाल्यासारख्या दिसतील, पण इतक्या ड्राय होत नाहीत. पण ठीक आहे, तुम्हाला पाणी पण दिसेल इथं हे साठलेलं आहे ते. आणि हे पाणी आपल्याला काय करायचं आहे, फेकून द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही कापडावर पण या फोडी अशा पसरून ठेवू शकता. तर मी काय घेतलेलं आहे, 2 ताटं घेतलेली आहेत आणि ह्या ताटांच्यामध्ये मी ह्या फोडी पसरून ठेवलेल्या आहेत. आणि पसरून मी फक्त अर्धा तास पण नाही, जास्तीत जास्त 15-20 मिनटं मी उन्हामध्ये ठेवलेले आहेत. एकदम खळखळ वाळण्या इतक्या उन्हामध्ये ठेवायच्या नाहीत, म्हणजे 1 किंवा 2 तास अजिबात ठेवायचं नाही आहे. हे सर्व मी आमच्या पद्धतीने सांगत आहे, म्हणजे आम्ही घरी म्हणजे माहेरी वगैरे ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने सांगत आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ती पद्धत पण बरोबर असू शकते, माझी पण बरोबर असू शकते, तुम्हाला वाटेल की ही काही पण करते, तर असं काही नाही आहे. तर आम्ही ह्या पद्धतीनं लहानाचं मोठं झालेलो आहे ह्या पद्धतीने करत्यालच बघून. तर ह्या पद्धतीनेच दाखवत आहे. आणि आमच्या मी कोल्हापूरची आहे, म्हणजे माहेरी वगैरे अशाच पद्धतीने करतात, म्हणून मी ह्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवत आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं मी उन्हामध्ये ठेवणार आहे. जास्त उन्हात ठेवू नका, नाहीतर ते खडखडीत होईल आणि लवकर मुरणार नाही. तर ठीक आहे, इथं आपलं थोडंसं मी वर खाली केलेलं आहे, म्हणजे नाही का हलवलेलं वगैरे आहे. तुम्ही फॅन खाली पण अर्धा
अर्धा तास किंवा 1 तास तुम्ही घरीच ठेवू शकता. पण मी टेरेसवर रांगोळी काढायला गेली होती. रांगोळीचं पण चॅनल आहे, मी टेरेसवर जाऊन रांगोळ्या काढते. म्हटलं की चला माझ्या रांगोळ्या पण काढून होतील आणि हे 15-20 मिनटं वाळून पण होईल. त्यानंतर काय केलेलं आहे, मी थोडासा घरचा पण मसाला घेतलेला आहे आणि केपराचा विकतचा पण मसाला आणून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे किंवा टाकलेला आहे पहिल्यांदा. आणि हे सगळं मी अंदाजे केलेलं आहे, पण लोणचं एक नंबर झालेलं आहे, भन्नाट झालेलं आहे. मी थोडंसं जिरं घेतलं, मोहरी घेतली. मोहरीशिवाय लोणचं होतच नाही आहे खरं. जिरे, मोहरी, परत हे आपलं काय ते असतं ना, मेथ्या घेतलेल्या आहेत, धने घेतलेले आहेत. हे सगळं मी काय केलेलं आहे, छान भाजून घेतलेलं आहे, करपवायचं नाही आहे. तवा एकदा गरम झाला की पटपट फक्त 1-2 मिनटामध्ये आपल्याला ते सगळं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला भाजायचे आहेत आणि भाजून झाल्यानंतर मिक्सरवर आपल्याला ओबडधोबड असे वाटून घ्यायचे आहेत. पीठ करायचं नाही आहे. आणि हे ओबडधोबड वाटलेलं जे आपलं मिश्रण होतं या आंब्याच्या फोडीमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर मी भरपूर असा हिंग टाकलेला आहे, हळद थोडीशी टाका, लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, तिखट टाका आणि केपराचा जो मसाला होता तो पण टाका, तो खूप छान आहे. तुम्ही अजून कोणता रामबंधूंचा वगैरे तुम्ही कोणता हवा तो वापरू शकता, पण मला हा केपराचा मिळाला म्हणून मी हा वापरलेला आहे. प्रमोशन वगैरे नाही आहे, कारण अजून भेटत नाही मला प्रमोशन. त्यानंतर मीठ पण भरपूर टाका, मोठं मीठ टाकायचं आहे, बारीक मीठ टाकायचं नाही आहे. आणि हे सगळं छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे सगळं छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं खाद्यतेल असतं ना ते काय करायचं आहे, गरम करून गार केल्यानंतर घालायचं आहे. गरम घालायचं नाही आहे, नाहीतर त्याला फोडणी बसू शकते. म्हणून काय करायचं, गरम करायचं. म्हणजे जे आपण ही सगळी प्रोसेस करायच्या आधी आपल्याला तेल गरम करून ठेवायचं. म्हणजे हे आपण सगळं मसाला लावल्यानंतर आपल्याला ते लगेच तेल ॲड करता येतं. गरम टाकायचं नाही आहे.
ज्यांच्याकडे गरम गरम टाकण्याची पद्धत असेल, पण आम्ही गरम टाकत नाही, हे लक्षात ठेवा. आधीच मी परत एकदा सांगते, आम्ही तेल गरम टाकत नाही, गरम केलेलं गार टाकतो, कारण आम्हाला फोडणी बसवायची नाही आहे. त्यानंतर परत मी छान असं मिक्स करून घेत आहे आणि मिक्स केल्यानंतर मी एका डब्यामध्ये भरणार आहे. माझ्याकडे प्लॅस्टिकचा डबा आहे, तोच माझ्याकडे एक शिल्लक होता. काचेच्या भरण्यामध्ये मी सगळ्या लाल तिखट माझं वर्षभराचं साठवून ठेवलेलं आहे. परत कोणतरी येऊन म्हणेल की प्लॅस्टिकच्या डब्यात कोण लोणचं ठेवतं, तर मी ठेवलेलं आहे. कळलं, हायजीन नसतं हे माहिती आहे मला, पण थोडंसं लोणचं आहे त्यामुळे ठेवलेलं आहे. त्यानंतर मी बरणी आणेलच लवकर, पण तात्पुरतं मी त्याच भरणीमध्ये ठेवणार आहे प्लॅस्टिकच्या. तर चला, हे पण डाऊट तो सगळ्यांचा क्लिअर केलेला आहे. त्यानंतर आता हे मी मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. आणि भरल्यानंतर अर्धीच भरणी झालेली आहे. त्याच्यानंतर मी वरून तेल पण ओतणार आहे, ते थंड केलेलंच तेल ओतणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच. आणि हे 2 दिवस मी असंच असं नाही का ओढणीने किंवा कापडाने तोंड बांधून पूर्ण भरणी बांधून ठेवणार आहे, जेणेकरून हवा जायला नको. तर प्रोसेस पुढे बघा.